नमस्कार मंडळी. आता पित्तरपाट्याचा महिना चालू आहे, पण कबीर साहेब काय सांगतात? संत कबीर, अनाड़ी दुनिया कैसी तरी हो. अहो, जिते माँ बाप को रोटी ना देवे, मरने के बाद पछतावे, मुठभर चावल छत पर फेकेन कौवा को बाप बनावे. भारतीय संस्कृती आणि परंपरा अशी आपली. आता मला सांगा, या पित्तरपाट्यामध्ये तुम्ही कुरडई, पापड, भजे, जे काही नाना प्रकारचे 5 पकवाने असतात ते त्या बापाच्या नावाने टाकता आणि तो कावळा येतो त्याला शिवला की मग म्हणता माझा बाप आला. आता मला सांगा, माझा बाप एखादी असेल कावळा, पण पुऱ्या जगाचा बाप कावळा झाला का हो? तुम्ही कावळ्याला पुछतात. मग कबीर काय सांगतात? अनाड़ी दुनिया कैसी तरी हो, चांदी सोने का नाग बनाया पूजत सब नर नारी, असली नाग निकला तो दंडा लेके मारी. किती उलटी दुनिया आहे. साप कधी दिसला तर नागपंचमीला बाया त्या सापाला पूजायला जाता, मारते ना, दूध नेईल, काही दही नेईल आणि त्या वारुळाजवळ जातील बाया, पूजा करतील सापाच्या. आणि तिकडून खरोखर जर साप निघला त्यांची हळद, कुंकू, दूध, दही एकत्र व्हायची राहणार आहे का? घरात साप कधी निघला तर लगेच आरा मारता बाया, आमच्या घरात साप निघला, आमच्या घरात साप निघला, दंडा घेऊन या म्हणून कबीर सांगता. चांदी सोने का नाग बनाया पूजत सब नर नारी, असली नाग निकला तो दंडा लेके मारी. अशी भारतीय संस्कृती हिंदू समाजामध्ये. म्हणून कबीर सांगतात, कहत कबीर सुनबाई साधू, कहत कबीर सुनबाई साधू, दुनिया बड़ी दीवानी, सच्चा देव छोड़ दिया, भरे भूतों के घर पाणी. आपण भूतांच्या घरी पाणी भरतो. सच्चा देव माहिती की तुम्हाला कोण येतं? अहो, ज्याच्या घरामध्ये आईबाप आहे त्यांना जिवंतपणे काय द्यायचं, काय खायचं, काय बाबा तुझं काय दुखतं हे विचारायचं सोडून देता. आणि मेल्यावर म्हणता मग माझ्या बापाची का नाही आज बुंदीची पंगत आहे, तेराव्याची अशी पंगत आहे. सगळ्या लोकांना बोलवलं जातं की पंगत दिली जाती. म्हणून तर कबीर साहेब सांगतात, जिते माँ बाप को रोटी ना देवे, मरने के बाद पछतावे, मुठभर चावल छत पर फेके न कौवा को बाप बनावे. अरे कावळ्याला त्या बाप बनवू नका. घरामध्ये जो बाप आहे त्यालाच विचारा, तुला काय खायचं आहे, काय प्यायचं आहे, काय मरल्यानंतर रिकामे पित्र पुसता आणि ते अनाज ते अंगारीवर टाकता आणि ते अनाज व्यर्थ घालता. त्याच्यापेक्षा 2-4-5 जण घरी जेवू घाला, नाही ताट तयार करा, 5 पकवाने एका केळीच्या पानावर ठेवा आणि गाईला खावाडा. या असं करू नका. पितृपूजल्याने का तुमचे बाप आई वडील का तुमच्या जवळ येणार आहे का तुम्हाला भेटणार आहे? ही संस्कृती बंद करा. खरा एक धर्म, माणसाने माणसाची प्रेमानं वागावा, हा खरा धर्म आहे. आईबापाला पूजा, आईबापाची सेवा करा, तुम्हाला जिंदगीमध्ये कधीच कमी पडणार नाही. रामकृष्ण हरी.